श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. कसे आज तुम्ही सर्वजण? तरी ते मी सकाळी सकाळी लवकर उठून कामाला लागले होते. यांचा डब्बा वगैरे करून दिला लवकर आणि नंतर मी माझ्या नेहमीच्या कामाला लागले होते. ते इथे मला डब्यामध्ये जे चिवडा शंकरपाळे वगैरे आणले होते ते भरून घ्यायचे होते. जे डबे घासून ठेवले होते परवाच्या दिवशी त्यात. तरी त्या मम्मीने खारीक पण दिली होती थोडी, तर खारीक पण डब्यात भरून घेतली. नंतर मला नाश्ता करायचा होता. रात्रीचा छोले भात होता, तर त्याचाच मी नाश्ता करून घेणार होते, कारण की बराच उरला होता छोले भात, त्यामुळं खाऊन घेत होते मी. नंतर काही शूट केलं नाही दिवसभर, कारण की फास्ट काम करून घ्यायचे होते. तर मग मला दुपारी थोडी भूक लागली होती, तर म्हणलं सुशीला करावा. तरी ते मी सुशीला करायला घेतलं होतं. मस्त बारीक कांदा टमाटर वगैरे चिरून घ्यायचं. पोह्यासारखीच फोडणी द्यायची, सोपं आहे. मी व्हिडिओ असा अपलोड केलेलाच आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. तरी ते मी करून घेत होते खायला. सुशीला टमाटर मिरच्या कांदा सगळं फ्राय होऊ द्यायचं. नंतर हळद, थोडीशी लाल तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आणि फ्राय करून खायचं. खूप छान लागते. नंतर सायंकाळी मी स्वयंपाक करायला घेतला होता लवकरच, कारण की मला बाहेर जायचं होतं. त्यामुळे आम्हाला माझ्या नंदकडे जावाकडे जाऊन प्रसाद नेऊन द्यायचा होता. त्यासाठी लवकर स्वयंपाकाला लागले होते आणि स्वयंपाक करून घेत होते. स्वयंपाक झाल्याच्यानंतर लगेच मी स्वयंपाकाची भांडी घासली होती आणि त्यांनी पण जेवण करून घेतलं होतं. त्यांना भूक लागली होती त्यामुळे. तर मग सगळे भांडे घासून घेत होते यासाठी. आणि नंतर मी माझं आवरून घेतलं, सगळं फ्रेश वगैरे झाले. नंतर मी हे स्वयंपाक साईडला ठेवला, कारण की माझं जेवण राहिलं होतं. तर मी काढून भांडे घासून घेतले होते आणि हे साईडला ठेवून दिलं. नंतर प्रसाद मिक्स करून यांनी उज्जैनवरून प्रसाद जे आणलं होतं ते मला सगळ्यांना द्यायचं होतं, कारण की 2-4 दिवस झाले होते ते न झालं नव्हतं माझं. तर मी आता प्रसाद नेऊन देते त्यांना, त्याची तयारी चालू आहे. म्हणजे त्यांच्या घरी गेले मी, ताईच्या इथे. तिथे लेकरं छानपैकी खेळत होते. जुन्या आठवणी आठवल्या, आपण पण असंच लहानपणी खेळत होतो. तर माझा व्हिडिओ आता इथेच संपवते. बाय.